आणि अहिल्यादेवी प्रबोधन मंच विरुद्ध भारत सरकार ही केस मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2014 पासून चालू होती. त्याचा निकाल नुकताच फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि हा निकाल आदिवासीच्या बाजूने झाला. धनगर आणि धनगड हे वेगवेगळे आहे अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आणि त्याच्यामुळे आदिवासींना एक मोठा दिलासा मिळाला होता. परंतु लगेचच आता काल 19/4/2024 धनगर समाजाच्या वतीने अजून पुन्हा जी SLP दाखल करण्यात आली होती, विशेष अनुमती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. आम्हाला हा धोका माहिती असल्यामुळे मी आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या सचिव म्हणून ऑलरेडी त्याच्यावरती कॅवेट दाखल केलं होतं आणि कॅवेट दाखल केलं असल्यामुळे काल जो काही ऐतिहासिक जो असं निकाल किंवा यांची जी केस फेटाळण्यात आलेली आहे त्याला एक सपोर्ट होऊन गेलेला आणि ह्याच्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाला एक दिलासा मिळालेला आहे. एक धोका जो होता तो धोका